उपयुक्ततावादी नीतिशास्त्राचा न्याय संकल्पनेचा असलेला संबंध चिकित्सकरित्या स्पष्ट करा. आता हा कॉन्सेप्ट बघा खूप भारी आहे की नियामक नीतिशास्त्रात मी 4 शाखा शिकवलेल्या. सद्गुण नीतिशास्त्र, परिणामवादी नीतिशास्त्र, कर्तव्यवाद आणि मूलभूत अधिकार. सद्गुण मध्ये पण मी बरेच सद्गुण सांगितलेले. सद्गुण नीतिशास्त्रामध्ये एरिस्टॉटल, प्लेटो, सॉक्रेटिस, बुद्धा, महावीरा, स्टॉईक, इपिक्युरियन सगळे तत्वज्ञानी शिकवले. परिणामवादामध्ये पण 4 शाखा बघितलेला. उपयुक्ततावाद जो इथं विचारलेला, बेंथॅम आणि मिलचा उपयुक्ततावाद, नैतिक स्वारस्यवाद, नैतिक परोपकारवाद, नैतिक सुखवाद. त्यानंतर कर्तव्यवादामध्ये पण 3 शाखा शिकवलेल्या. भगवद्गीतेतील कर्मनैतिकता, गांधींच्या कर्मसिद्धांत आणि इमॅन्युअल कांटचा कर्मसिद्धांत आणि मग जॉन लॉकचा मूलभूत अधिकार सिद्धांत. याच्यामध्ये हा जो परिणामवाद होता ना, पूर्ण थेरी शिकवलेली, पण प्रश्न परिणामवादावर नाही. इथंच मुलं परिणामवाद म्हणजे काय लिहून येतात. मॅक्झिमाइज प्लेजर, मिनिमाइज पेन, जास्तीत जास्त लोकांच्या सुखाचे निर्णय घ्या, दुःख कमी करा. प्रश्न घुमून आलेला आहे, युपीएससी पॅटर्नवर आहे. ओके, की नुसतं नॉलेज नकोय त्यांना. आता तुमचं प्रशासनात तुम्ही उद्या नीट उपयुक्ततावाद लावू शकता का? त्यांनी काय म्हणले, उपयुक्ततावादी नीतिशास्त्राचा न्याय संकल्पनेशी असलेला संबंध स्पष्ट करा. स्पष्ट करा पण नाहीये, चिकित्सकरित्या स्पष्ट करा. म्हणजे उपयुक्तवादामुळे न्याय होतो. कारण उपयुक्तवादात आपण काय म्हणतो, मॅक्झिमम लोकांच्या सुखाचे निर्णय घ्या, मॅक्झिमाइज प्लेजर, मिनिमाइज पेन. पण हे करताना तुमची सुख दुसऱ्याच्या दुःखातून आली नाही पाहिजेत. एकाला मारून त्याचे 5 अवयव काढून 5 जणांचा जीव वाचवला, उपयुक्ततावाद लावू शकत नाही. 5 तर लोक असले ना, मग एखादा हे काढले, अवयव काढले, काय फरक पडतोय? ओके, असा उपयुक्ततावाद तुम्ही लावू शकत नाही. सो उपयुक्ततावादामध्ये काही कंडिशन आहेत. ओके, की मॅक्झिमाइज प्लेजर, मिनिमाइज करताना तुम्हाला समतेचं तत्व घेऊन चालावं लागतं आणि त्यालाच म्हणतात सामाजिक परिणामवाद, सामाजिक सुखवाद. मॅक्झिमाइज प्लेजर करा, मिनिमाइज पेन करा, पण व्यक्तिगत नाही, सामाजिक, समाजाचं सुख वाढवा. म्हणून तो न्याय प्रस्थापित करतो, समतेला महत्व देतो वगैरे. पण हे करताना चिकित्सकरित्या विचारलेला आहे, तर तो दरवेळीच तुम्ही अनबायस मॅनरनी पण उपयुक्ततावाद लावू शकता. तरी पण काही लोकांच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन होऊ शकतं. कोविडमध्ये आपण 60 वर्षांच्या लोकांना व्हॅक्सिन दिल्या पहिल्यांदा, पण 55 वर्षाचा एखादा म्हातारा ज्याला ते इंजेक्शन मिळलं असतं, पण त्याच्या आधीच त्याचा नंबर येईपर्यंत व्हॅक्सिन तो मेला कोविड होऊन, त्याचे अधिकार गेलेच ना निष्पक्षपणे. सो उपयुक्ततावाद न्याय प्रस्थापित करतो. काही तत्व आहेत, समतेचं तत्व, देन निष्पक्षतावादी तत्व, वस्तुनिष्ठपणे निर्णय घेऊन उपयुक्ततावाद लावणे. ते मी क्लासमध्ये डिटेलमध्ये शिकवेन. पण ते करताना तुम्हाला हे पण लिहायचंय, कारण वाक्यात शब्द आहे चिकित्सकरित्या. वेगळी बाजू, उपयुक्ततावाद दरवेळीच ओके तुमचा हे जे न्याय करेलच असं नाही. सो उपयुक्ततावाद कसा न्यायाचं उल्लंघन करतं, ओके, जीवनाचे प्रमाणीकरण, मूल्यांचे प्रमाणीकरण वगैरे, ते मॅक्झिमाइज प्लेजर करतं, युनिव्हर्सलाइज प्लेजर करत नाही. हे असे 4-5 टॉपिक सगळं व्यवस्थित शिकवलेलं क्लासमध्ये. ओके, ऍज इट इज हे पण उत्तर तुम्हाला लिहिता येऊ शकतं.